माय चॅनल. आणि आज आम्ही आलो ते म्हणजे देवगडमध्ये आणि पवन चक्क्या बघायला स्पेशली, कारण अजूनपर्यंत बघितलं नव्हता. तर आता आम्ही बघणार आहोत आणि आमच्यासोबत तुम्ही पण बघा. ताई काय बा. आणि जर तुम्ही ह्या देवगडमधल्या पवन चक्क्या बघितला असाल ना, तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ती दुसरी. आणि अशा इथे किती आहेत ते मोजा. किती आहेत ते बघ, मोज किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. मग ती कशी आली? ती छोटी घेतली तिने. 1x मध्ये घे. ती मला काय कळलं नाही. चालेल. हे बघा, आता फोटोग्राफी सुरू आहे इथे. काढू बघा, मेन व्ह्यू तर पवन चक्क्यांचाच आहे. कुठेतरी हवा कमी आहे तर कुठेतरी खूपच जास्त. आणि आम्ही ज्या गाडीत म्हणलो ती म्हणजे ही आहे, ये वाली. चला आता खाली. चला. चला चला. आता पार्थ मला रोज दाखवला रस्ता. चार्जिंगला लावलेला फोन. बरं केलं. मी नाही गेलो काय. बटन बंद आईचं तरी लावून. बेस बघा किती मोठा आहे तो. आणि ही इतकी मोठी विंड मिल. आणि आता आम्ही चाललो बीचवर. कशाला जा बोल सांग ना तुला. पवन चक्कीला आले. रिअल पार्किंग, पण इथे जागा नसते म्हणून आम्ही गाडी तिथेच लावली आहे मागे. ते हे पार्थ बसतोस. आणि इकडे ह्या एंट्रीच्या केल्यानंतर गेल्या पार्क आणि लागतं. जेव्हा आम्ही कोडाशात गेलेलो तेव्हा हर्षिता गाईडने तुम्हाला खूप काय सांगितलेलं, पण आता इकडचं हर्षिता गाईडला पण नाही माहीत. इकडून विंडमिल्स दिसतात बरी. दीदी ते आजचा व्हिडिओ खूप जास्त मस्त होणार आहे. आणि तिकडे लोक फिशिंग आणि करतात बोटमध्ये. आणि खूप जास्त वारा पण सुटला इकडे. आणि बघा इकडे ताई, ही गाईड आहे, पण आता इकडचं हिला कायच नाही. आज मी बिझी आहे फोटोज काढण्यात, कारण एवढा सिनरी मस्त छान स्पॉट मिळाला आहे आणि फर्स्ट टाइमच आम्ही आलो आहे. चला खाली. हे बघा फ्लावर्स किती सुंदर आहेत ते. पर जा फोटो काढ. आणि हा आहे रेस्ट एरिया. कुठे गेला? आणि तिकडे फ्रेम आहे, तिकडे फोटो काढू शकतो. हार्ट शेप फ्रेम. कचरडावाली. हो झिपलाईन. मम्मीला काढायचंय, मम्मीने तर आठवण केली.
आई ट्विनी तिने मला फोन केला तिचा हात पकड तिचं कुठे हा काय फोन तुम्हाला नाही काढायचं इथे सुरमई पापलेट बांगडा सुरमई बांगडा पापलेट सगळे फिश लावर ही फिश लावर तिला ओढू नको पडेल ती सी फूड इज लव अरे चला 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 गेले तू मी हाय कोली आणि इकडे दुसरा स्टॅच्यू आहे ए तो पडेल कमरेवर हात तिकडे बघायचं हप्ता हप्ता कुठे चाललाय बघतोयस कुठे कुठे बघतोय सोडणार नाही तुला मी समजू नको तू मी पण येणार तुला वाटलं काय काढून घेईन सगळं तू इथे कशी बसली आई कुठच्या जागी बसली चला खाली बाबा तो बघा तो तुमचा मित्र असू शकतो हा चल चल चला पटकन शेतीला जाऊया कॅन आय गो टू झिप लाईन जाशील एवढ्या खाली मध्ये ओरडशील आणि परत नको हा काहीतरी आणि एवढ्या वेळ नाही किती लांब आणि किती उंच आहे बघ जरा टोकाला जायला पडणार नाही काय झालं ते मोठं त्या झाल्यावर टोकाला गेलं तिथे मला एकदा खाली जायचंय चला अरे कोणीची जाणे काय ह्यांची अजून फोटोग्राफीत संपत नाही आणि मला खाली जायला मिळत नाही मान थोडीशी वाकडी पाय थोडासा लांब बघ आणि तू पुढे चल छान आला हा आता गाडीवर बसलाय हात काढ हात कॅमेऱ्यात बघा गाडीवर बसलाय दोन हँडल धरून तुमचा असंच काढणार प्रणव ये असं काढ आता माझा फोटो काढ मी फोटो काढते वेट आता प्रणव आमच्या बरोबर आलाच नाहीये इकडे काय गं प्रणव आमच्या बरोबर आलाच नाही राव जरा आत ये तू मला शेवटी दिव्याने बघितलं पार्थ रंजिता तुम्ही पण या आमच्याकडे इथे घे. तर सनसेट होणार आहे आणि इकडून असा व्यू आहे आणि इथे आता काय खाली जायचा मुहूर्त अजूनपर्यंत तरी नाही येत आहे कारण फोटोग्राफी सुरू आहे आता इथे मी तुम्हाला बोललेले होते हार्ट शेपची फ्रेम आहे तिथे हे बघा
चला कधी जायचं खाली? चला 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 चला. हे घे ना गवत. हे हातोड थोडीचं आमच्या घरात आहे, तिचं आणि ह्याचा मॅच होत. डायरेक्ट फोटोग्राफी करून झाली तर मामा बिमा बघेल, मार काय मारेल. नाही फोटोच काढायला आलेलीस काय विचारेल? त्याच्याशी काय गप्पा नको. चला राहू देत त्याला, तो आपल्या जीवाला कंटाळला. सगळ्यांसोबतच काढताय फोटो. चला गाईज, आता काय आम्हाला खाली जायला मिळत नाही, कधीच नाही जायला मिळत खाली. जाऊया जाऊया. 2 तास काढ ग पटकन. झिप लाईनला किती लोक आहेत ती. हे बघा आता इथे लाईट हाऊस बघ समोर, देवगडचं लाईट हाऊस. ते बघा समोर एक लाईट हाऊस पण आहे. हे बघा, तो तुम्हाला छोटासा लाईट दिसतोय तिकडे पेटतोय. हा, तो तिकडे आहे लाईट हाऊस. आणि हा आहे पूर्ण देवगडचा बीच. आणि सन किती रेड दिसतोय तो बघा. आणि आता इकडून झिप लाईन सुरू होणार. नंतर आपण चालत सोडलं. चाललाय आता. हे बघा, झिप लाईन. आता कुणकेश्वरच्या बीचला जायचं. चला मग इथला जाऊया. चला आता कुणकेश्वरच्या बीचवर. आणि जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही कुठे आलो, तर हे बघा, इकडे हा असा व्ह्यू पॉइंट आहे जिथून सगळा व्ह्यू दिसतोय देवगडचा. हे बघा, इथे आई बाबा आहेत. आणि जर आम्हाला खाली जायचं असेल तर इतकं उतरावं लागणार. पण उतरायचं तर ठीक आहे, चढणार कोण? आणि हे बघा, इकडे परत इथे फोटोग्राफी सुरू झाली आहे. आणि हे बघा, इथे पार्क पण आहे. हे बघा, आता आम्हाला परत वर जावं लागणार. आणि नंतर आम्ही कुणकेश्वर बीच. आम्ही थिंक केलेलं की इथूनच सरळ बीचवर जायचं, पण नाही पॉसिबल. रस्ताच नाही आहे. हे काय बघा केलंय. रस्ता आहे तो रोड आहे, आम्हाला वाटलं हा रोड आहे. तिथून. आणि हे बघा, म्हणजे घरी खूप काय काय करून झालं, कॉन्फिडन्स झालाय. आणि आता घरी चाललोय. हे बघा, इथे लहान लहान शॉप्स पण आहेत. आणि आता आम्ही खाली नाही गेलो, कारण खाली जायला वाटच नव्हती. आणि जर आता आम्ही
ह्यावेळी खाली गेलो असतो ना तर काय मजा करायला मिळाली नसती. त्यामुळे आय थिंक सो आम्ही कुणकेश्वरमध्ये थांबू. बाबा कुणकेश्वरमध्ये थांबायचं आहे की नाही बघूया. आता हे बघा बाबा पण नाही दिसत आहे, इतका काळोख झाला आहे. त्याला वेळ मिळाला तिथे तर थांबायचं असलं तर थांबूया. पण आय डोंट थिंक सो की आता आपण थांबू शकणार आहोत. तिथे गेल्यानंतर बघूया. चला जाऊन बघूया काय ते. ए भाई दिख क्यों नहीं रही? क्योंकि अभी शाम हो चुकी है, मैं भी ठीक से नहीं दिख रहा. मुझे पण नीट दिखत नाही. बाय गाइस, मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. तब तक के लिए सब्सक्राइब कर दो, लाइक कर दो और कमेंट कर दो कि आपने विंडमिल्स देखी है क्या. तब तक के लिए बाय बाय.